हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा पवित्र सण म्हणजे गुढीपाडवा. पण अनेकांना एक प्रश्न पडतो. गुढी नेमकी कधी उभारावी, योग्य मुहूर्त कोणता आणि गुढी उभारताना कोणते नियम पाळायला हवेत? या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा 2026चा अचूक मुहूर्त, गुढी उभारण्याची योग्य पद्धत आणि काही महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात. हा सण वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो, म्हणून याला वसंतोत्सव, ब्रह्मोत्सव आणि ब्रह्मध्वज पूजन असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. तसेच श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतले तेव्हाही अयोध्यावासियांनी विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली. म्हणून गुढी म्हणजे विजय, आनंद आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक. 2026 मधील गुढीपाडव्याचा दिवस. तारीख 19 मार्च 2026. वार गुरुवार. या दिवशी अमावस्या तिथी सकाळी 6:54 आहे, म्हणून अमावस्या संपल्याशिवाय गुढी उभारू नये. गुढी उभारण्याचा मुख्य शुभ मुहूर्त. मुख्य मुहूर्त सकाळी 7 ते 7:15 पर्यंत. हा सर्वात प्रबळ आणि शुभ मुहूर्त आहे, म्हणून शक्यतो या वेळेत गुढी उभारण्याचा प्रयत्न करावा. पर्यायी मुहूर्त. जर काही कारणाने या वेळेत गुढी उभारता आली नाही तर सकाळी 11:02 ते दुपारपूर्व वेळ हा दुसरा पर्यायी मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे, कपाळावर तिलक किंवा नाम लावावे, स्त्रियांनी हळद कुंकू लावावे, पारंपरिक वेशभूषा परिधान करावी. पुरुष धोतर, कुर्ता, पायजामा. स्त्रिया साडी, पारंपरिक दागिने. गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तू. पूजेसाठी ताटामध्ये फुले, अगरबत्ती, 2 दिवे, हळद कुंकू, कडुलिंब, साखर किंवा गूळ, पाण्याने भरलेल्या तांब्या. गुढीसाठी बांबू किंवा काठी, नवीन साडी किंवा वस्त्र, तांब्याचा कलश, कडुलिंबाचा पाला, साखरेच्या गाठी, फुलांचा हार. गुढी उभारण्याची पद्धत. 1. प्रथम काठी स्वच्छ धुवून घ्यावी, त्यावर साडी किंवा रेशमी वस्त्र बांधावे, कडुलिंबाचा पाला आणि साखरेच्या गाठी लावाव्यात. वरती तांब्याचा कलश उलटा ठेवावा. गुढी घराच्या मुख्य दरवाजाजवळ उभारावी. गुढीची पूजा. गुढी उभारल्यानंतर पाणी शिंपडावे, हळद कुंकू वहावे, फुले अर्पण करावी, दिवा आणि अगरबत्तीने ओवाळावे. नंतर संपूर्ण कुटुंबाने गुढीचे दर्शन घ्यावे आणि प्रार्थना करावी. प्रार्थना. प्रार्थना करताना अशी भावना ठेवावी: वर्षभर घरामध्ये सुख, संपत्ती, आरोग्य, धान्य, समृद्धी अखंड राहू दे. गुढी कधी काढावी? शास्त्रानुसार गुढी सूर्योदयाला उभारावी, सूर्यास्तापूर्वी काढावी. गुढीपाडव्याचे विशेष नियम. या दिवशी घर पूर्ण स्वच्छ ठेवावे, मुख्य दरवाजाजवळ रांगोळी काढावी, आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावावे. टाळावे भांडण, वादविवाद, वाईट बोलणे. विशेष धार्मिक साधना. या दिवशी खालील साधना केल्यास विशेष फळ मिळते: बजरंग बाण, चंडी कवच, नारायण कवच, भैरव साधना, बगलामुखी साधना. या दिवशी करावयाचे पुण्यकर्म. मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, आईवडिलांना आणि गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत, गाईला चारा द्यावा, गरजूंना दान करावे. गुढीपाडव्याचा खरा संदेश. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो सकारात्मकता, शांतता, गोडवा, समृद्धी, आध्यात्मिक प्रगती. जसे श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवला, तसे आपणही आपल्या मनातील राग, मत्सर आणि अहंकार यांच्यावर विजय मिळवला पाहिजे. समारोप. म्हणूनच 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी आनंदाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने गुढीपाडवा साजरा करूया. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.